नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र मार्गदर्शक, स्वतः अनुभवातून घेतलेली मूल्य आपल्यापर्यंत पोहोचवणारा एक मार्गदर्शक। आज आपण बघणार आहोत शेकडेवारी। बेसिकपासून आपण आज संकल्पना समजून घेणार आणि शिकणार आहोत। शेकडेवारी कुठलं प्रकरण आहे आपलं? शेकडेवारी। मित्रांनो, याचे 0, 1, 2, 3, 4 अशा पद्धतीनं व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील। 0 नंबरचा म्हणजे बेसिक व्हिडिओ, नंतर 1, 2, 3, 4 अशा पद्धतीनं ही सिरीज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं मी काम करत आहे। मित्रांनो, मिशन उद्दिष्ट एकच, संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना गणित, बुद्धिमत्ता, इंग्रजी, विज्ञान या विषयामध्ये अतिशय तरबेज करायचं आहे। तुम्ही फक्त प्रामाणिकपणे मला शब्द द्या की आम्ही मोबाईलचा आणि यूट्यूबचा आमच्या जीवनामध्ये मूल्य ॲड करण्यासाठीच वापर करणार। तर आपण बघणार आहोत आज शेकडेवारी। शेकडेवारी, राईट। हे काही प्रकरण जे आहे गणितामधलं सर्वात महत्त्वाचं प्रकरण आहे। या प्रकरणावरच आधारित पूर्ण गणित विषय हा आपला अवलंबून असतो। मग शेकडेवारी म्हणजे काय? तर बघा, शेकडा म्हणजे 100, शेकडा म्हणजे 100 या पद्धतीचं जे चिन्ह असतं ना, त्याला म्हणतात शेकडेवारीचं चिन्ह। ही शेकडेवारीची खूण आहे, आपल्या भाषेत एकदम खूण, त्याला आपण चिन्ह म्हणतो। ते काय आहे? शेकडेवारीचं चिन्ह। ती टक्के अशी वाचतात, त्याला काय म्हणायचं? टक्के। याला काय म्हणायचं? टक्के अशी वाचतात। शेकडेवारीला शतमान अथवा टक्केवारी असं सुद्धा म्हणतात। शेकडेवारीला शतमान अथवा टक्केवारी असेही म्हणतात। आलं इथपर्यंत? ज्या ठिकाणी असं लिहिलेलं असेल टक्के म्हणजेच याचा अर्थ 1/100 किंवा 25%, 25% याचा अर्थ 25/100 या पद्धतीनं 4.25% म्हणजे 4.25/100 आलं आपल्या लक्षामध्ये? ज्या ज्या ठिकाणी टक्केवारीचं चिन्ह असेल त्या त्या ठिकाणी त्याच्या छेदामध्ये काय येणार? 100 येणार। छेदस्थानामध्ये काय येणार? 100 येणार। कशाच्या ऐवजी? या चिन्हाच्या ऐवजी। ठीक आहे। दुसरी संकल्पना, दुसरा पाठ। शतमान हा एक प्रकारचा अपूर्णांक आहे। बघा, या ठिकाणी दिसतोय 25/100, या ठिकाणी दिसतोय 1/100, या ठिकाणी दिसतोय 4.25/100। शतमान हा एक प्रकारचा काय आहे? अपूर्णांक आहे। या अपूर्णांकात छेद नेहमी किती असतो? 100 असतो। या अपूर्णांकात छेद नेहमी किती असतो? 100। छेद किती असणार? 100। बघितला? या ठिकाणी बघितला? कुठलाही असा आपण घेऊ शकतो, त्याचा छेद किती असणार? 100। 58% म्हणजे 100 पैकी 58। 58% म्हणजे 100 पैकी 58। आता याचा अर्थ आपण त्याला दशांश चिन्हात सुद्धा लिहू शकतो। छेदस्थानी 100 आहे म्हणजे 1 नंतर 2 शून्य आहे, तर आपण वरच्या संख्येच्या उजवीकडनं 2 अंक सोडून दशांश चिन्ह घेऊ शकतो। आपण त्याला असंही लिहू शकतो। म्हणजेच या ठिकाणी आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की 1 टक्केवारीतला जो नंबर असेल, समजा 5%, तर आपण त्याला अपूर्णांकात असं लिहू शकतो 5/100। 5×1 5, 5×2 10 म्हणजे किती? 1/20। किंवा आपण त्याला दशांश चिन्हात पण लिहू शकतो 0.05।
0.05 आपल्याला उदाहरणात सोडवण्यासाठी जे सोयीचं असेल, दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे की अपूर्णांकात करायचं आहे त्यानुसार आपण त्यात बदल करू शकतो. चला पुढची संकल्पना, शेकडेवारीचे अपूर्णांकात रूपांतर करता येते. आपण मगाशीच बघितलंय, शेकडेवारीचं आपल्याला अपूर्णांकात आपल्या उदाहरणानुसार रूपांतर करता येते. आपण या ठिकाणी घेऊ 25%. 25% म्हणजेच काय, 25/100 म्हणजेच 25 × 25, 25 चौक 100, 1/4. किंवा आपण या ठिकाणी घेतलंय समजा 30%. मग 30% बरोबर काय, तर 30/100. मग या ठिकाणी 0 0 कटला, 3/10. किंवा आपण आणखी एखादं दुसरं उदाहरण घेऊ शकतो. समजा 4.5/8. मग या ठिकाणी काय करायचं, 4 × 8 + 5 पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे, त्याला कशात रूपांतरित करायचं, टक्केवारीत. मग 8 चौक 32 + 5 बरोबर आहे. 8 चौक 32 + 5 किती झाले, 37. 37 किती, 8%. मग पुढे काय होईल परत, 37/8 × 1/100 बरोबर 37/800. 37 × 37, 8 × 8 म्हणजे हा अपूर्णांक. म्हणजे आपल्याला एवढं सांगायचं आहे की शेकडेवारीचं रूपांतर आपल्याला अपूर्णांकात करता येतं. आपण त्याला रूपांतरित करू शकतो. कशा पद्धतीने, या पद्धतीने. नंतर पुढची संकल्पना आहे, दिलेल्या अपूर्णांकाचे शतमानात म्हणजे शेकडेवारीत रूपांतर करता येते. त्यासाठी दिलेल्या अपूर्णांकाचे छेद 100 असणाऱ्या समछेद अपूर्णांकात रूपांतर करावे लागते. समछेद असलेल्या अपूर्णांकात रूपांतर करावे लागते. कसं करावं लागेल, समजा बघा 1/4 हा अपूर्णांक आपल्याकडे दिलेला आहे, त्याला आपल्याला काय करावं लागणार आहे, बरोबर आहे. मग या ठिकाणी आपण 1 × किती घेणार, 25. कसं करणार, कारण 4ला कितीने गुणाकार केला म्हणजे 100 येतात, तर 4ला 25ने गुणाकार केला तर 100 येतात. म्हणून वरच्याला पण 25ने गुणावं लागेल अंशाला, आणि छेदाला सुद्धा 25ने गुणावं लागेल. म्हणून 25ने 1ला गुणलं 25 आणि 25ने 4ला गुणलं 25 चौक 100. म्हणजे या ठिकाणी याच्या छेदात किती आला, 100. म्हणजे या अपूर्णांकाचं रूपांतर तुम्ही टक्केवारीत करू शकता, करता येईल. तो लक्षामध्ये. कधी कधी समजा दुसरा अपूर्णांक घेतला आपण, इथं घेतला आपण समजा 3/5 बरोबर आहे. मग या ठिकाणी काय करायचं, 3/5. मग 5ला कितीने गुणायचं म्हणजे 100 येतात, तर 20ने गुणायचं. मग याला कितीने गुणायचं, 20ने गुणायचं. 20 × 3 = 60, 20 × 5 = 100. म्हणजेच या ठिकाणी किती झाले, 60%. लक्षात घ्या, टक्केवारीचं अपूर्णांकात रूपांतर करता येतं आणि अपूर्णांकाचं टक्केवारीत रूपांतर करता येतं. या ठिकाणी आपल्या लक्षात येत असेल की आपल्याला छेदस्थानी काय पाहिजे आहे, टक्केवारी पाहिजे आहे. म्हणजे छेदस्थानी आपल्याला किती पाहिजे असतात, 100 पाहिजे असतात. त्याला म्हणतो आपण टक्केवारीत, बरोबर आहे. मग टक्केवारीचं रूपांतर अपूर्णांकात आणि अपूर्णांकाचं रूपांतर टक्केवारीत, या दोन गोष्टी इथं लक्षात ठेवायच्या आपल्याला. ठीक आहे, लक्षामध्ये. आणखी एक उदाहरण घेऊ. समजा आपण 4थ्या नंबरचं उदाहरण घेतलं. आपण या ठिकाणी घेऊया 7/7 या ठिकाणी घेतला 10. हा जो अपूर्णांक आहे, या अपूर्णांकाला आपल्याला रूपांतरित करायचं आहे शेकडेवारीत. कशात करायचं आहे, शेकडेवारीत. मग काय होईल, 7 आणि 10. मग आता शेकडेवारीत रूपांतर करणे याचा अर्थ त्याच्या छेदस्थानी 100 यायलाच पाहिजे. मग 10ला कितीने गुणायचं म्हणजे 100 येईल, तर 10ला 10ने गुणायचं म्हणजे 100 येईल. मग फक्त छेदस्थानी 10ने गुणून चालणार का, तर नाही. वरच्या नंबरला सुद्धा 10ने गुणावं लागेल. मग वरच्या नंबरला 10ने गुणलं
7 गुणिले 10 म्हणजे 70, 10 गुणिले 10 म्हणजे 100. मग याचा अर्थ काय झाला? 70%. याचा अर्थ काय झाला? 70%. टक्क्याचा अर्थ स्पष्ट आहे, छेदस्थानी 100 असणे, म्हणून आपण ते 70% लिहिले. तर हे आहेत आपले अतिशय बेसिक संकल्पना. पण मित्रांनो, प्रचंड मोठी इमारत आणि चांगली आणि भरपूर वेळ तेव्हाच टिकून असते जेव्हा त्या इमारतीचा पाया पक्का असेल. तर आपण बेसिक अतिशय पायाभूत गोष्टीपासून सुरुवात करतो आहे. त्याच्यामुळे सलग असणाऱ्या सिरीज फॉलो करा, रेग्युलर प्रश्नांच्या नोट्स तयार करा आणि त्याची प्रॅक्टिस करा. मी तुम्हाला विश्वास देतो, तुमचा गणितातला एकही मार्क जाणार नाही. प्रामाणिकपणे विश्वास ठेवा आणि प्रत्येक व्हिडिओ क्रमानुसार येणाऱ्या व्हिडिओची नोट्स घ्या आणि अभ्यास करा. आणि काही अडचण असेल तर प्रत्यक्ष फोन करा. आपलाच, आपल्या ग्रामीण भागातला असलेला आपलाच मित्र, आपला मार्गदर्शक दीपक. त्यानंतर आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे, पुढच्या संकल्पनेकडे. पुढची संकल्पना आपल्या डोळ्यासमोर आहे, आपण तिला समजून घेऊया. 2 बाबींची तुलना करण्यासाठी त्या दोन्ही बाबींसाठी एक सामायिक परिमाण घेणे आवश्यक असते. अशा वेळी 100 हे परिमाण घेऊन तुलना केली जाते. बघा, शेकडेवारी, टक्केवारी, शतमान ही एक संकल्पना अशी आहे की या संकल्पनेच्या माध्यमातून आपण तुलना करू शकतो 100च्या आधारावर. आपण तुलना करतो 100च्या आधारावर. मला एक सांगा, एक उदाहरण आपण समजा घेतलं की ए व्यक्तीला 80% गुण मिळाले वर्ग 10वीमध्ये. कोणत्या वर्गात मिळाले? 10वीमध्ये. तुम्ही तर भाग्यवान आहात बाबा लोकांनो, आजकाल 80, 90, 95% मार्क मिळत आहेत, बरोबर आहे. आमच्या काळात जर 80% म्हटलं की खूप तख्त हुशार व्यक्तिमत्व समजलं जायचं. मग 80% ए व्यक्तीला मार्क मिळाले, याचा अर्थ गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल, मराठी, इंग्रजी सर्वच विषयामध्ये त्या व्यक्तीला 100 पैकी 80 मार्क मिळतात का? तर नाही. काही विषयात त्या व्यक्तीला 80पेक्षा जास्त मार्क असतात, तर काही विषयात त्याला 80पेक्षा कमी मार्क असतात, तर काही विषयात त्याला 80च्या जवळपास असतात. पण एक परिमाण, एक समानता काय सांगितली जाते की त्याला 80% मार्क मिळालेले आहे. म्हणून ही शेकडेवारी, ही टक्केवारी एक काय असते? एक परिमाण घेऊन तुमची काय केली जाते? तुलना केली जाते. 100चा आधार घेऊन तुमच्या मार्कांची तुम्हाला एक टक्केवारी सांगितली जाते. त्या टक्केवारीला काय म्हणायचं? एक परिमाण म्हणायचं, एक मोजमाप म्हणायचं, एक मोजण्याचं यंत्र म्हणायचं किंवा परिमाण म्हणायचं किंवा एक मोजमाप यंत्र म्हणायचं. टक्केवारी समजलं तुम्हाला? टक्केवारी कशाला म्हणायचं आहे, का म्हणायचं आहे? कारण 2 बाबींची तुलना करण्यासाठी त्या दोन्ही बाबीसाठी एक सामायिक परिमाण घेणे आवश्यक असते आणि एक सामायिक परिणाम कोणता असेल तर 100. म्हणून त्या ठिकाणी ते आपण लक्षात घेऊन सांगत असतो, बरोबर आहे. त्याच्यानंतर हे तुमच्या लक्षात आलं असेल की समजा त्या व्यक्तीला इंग्रजीत 80 मार्क आहे का? तर नाही, त्यात कमी असू शकतात, जास्त असू शकतात. अशा पद्धतीने त्याचं जे एकूण ओव्हरऑल कॅल्क्युलेशन केलं आपण, तर त्याला काय म्हणतो आपण? परिणाम. या ठिकाणी तुम्हाला आणखी एक स्पष्ट व्याख्या सांगू शकतो. शेकडेवारी किंवा टक्केवारीचे सूत्र काय असतं? शेकडेवारी किंवा टक्केवारीचं सूत्र असं असतं की मिळालेले किंवा प्राप्त गुण, या ठिकाणी मिळालेले किंवा प्राप्त गुण किंवा प्राप्त संख्या असते, बरोबर आहे. आणि याच्या छेदस्थानी काय असते? एकूण गुण किंवा एकूण संख्या असते आणि याला गुणाकारामध्ये किती असतात? 100. हा असतो आपला टक्केवारीचा, शेकडेवारीचा फॉर्म्युला किंवा सूत्र. त्यानंतर याचा वापर कुठे कुठे केला जातो? तर याचा वापर केला जातो वाढ आपल्याला दाखवण्यासाठी, घट, नफा, तोटा, दलाली, कमिशन. आणि मित्रांनो, आजच्या काळात तर KG पासून PG पर्यंत सगळी भाषा टक्केवारीचीच आहे. किती टक्के पडले, किती मार्क पडले, किती टक्के पडले, बरोबर आहे. त्याच्यामुळे टक्केवारीला डोक्यात घालू नका, गुणवत्तेला डोक्यात घाला, क्वालिटी लक्षात घ्या, आपल्यामध्ये होणारा बदल लक्षात घ्या. ॲटोमॅटिक टक्केवारी पडतील, टक्केवारी कुठं जात नसते. त्यानंतर एखाद्या संख्येची टक्केवारी काढताना त्या संख्येला दिलेल्या टक्क्यांनी गुणतात. बघा,
कुठल्याही संख्येची टक्केवारी काढत असताना त्या संख्येला दिलेल्या टक्क्यांनी गुणावंच लागतं. बघा 300चे 10%, मग 300चे 10% कसे आले तर या ठिकाणी 300 लिहिले, चेक म्हणजे गुणाकार लिहिला, इथं 10% म्हणजे 10/100. हा एक शून्य, हा एक शून्य कटला, हा एक शून्य, हा एक शून्य कटला, बरोबर किती येतील 30. किती सोपा कार्यक्रम आहे, अतिशय सोपा कार्यक्रम आहे. समजा एखाद्याने म्हटलं की 500चे 40%, 500चे 40% म्हणजे कोणत्याही टक्केवारीची संख्या सांगायची असेल तर त्या ठिकाणी टक्केवारी गुणिला संख्याच असते. टक्केवारी गुणिला संख्याच घ्यावी लागणार. टक्केवारी सोबत कुठला ना कुठला एकतरी संख्या, एकतरी नंबर, एकतरी मात्रा त्या ठिकाणी असतेच. ती एकटी टक्केवारी किंवा सिंगल टक्केवारी असू शकत नाही. उदाहरणार्थ आपण जर बूट घ्यायला गेलो, चप्पल घ्यायला गेलो, बघा मी काय म्हटलं, बूट घ्यायला गेलो किंवा चप्पल घ्यायला गेलो तर आपण त्या दुकानदाराला तेच म्हणतो किंवा मला चप्पल दाखव. मग तो एकच चप्पल दाखवता, सिंगल चप्पल दाखवतो का, एकाच पायातली चप्पल दाखवतो का, तर नाही, तो दोन्ही पायातल्या चप्पल किंवा दोन्ही पायातले बूट दाखवतो. याच पद्धतीने टक्केवारी काढायची असेल तर त्या ठिकाणी एक टक्केवारीचा नंबर असेल आणि एक त्याची संख्या असेल. हे असे दोन असतातच. मग 500 गुणिले 40/100 हे 2 शून्य कटले, मग 4×5 20 आणि तो एक शून्य, म्हणजे 500चे 40% म्हणजे किती आले, 200 आले. 500चे 40% म्हणजे किती आले, 200 मिळाले. समजलं या ठिकाणी आपला कन्सेप्ट. ओके, यानंतर आपण जवळ येता पुढच्या संकल्पनेकडे. ठीक आहे, पुढची संकल्पना आहे आपल्याकडे शतमानावरील प्रश्न चटकन सोडवता येण्यासाठी पूर्णांक व शतमान यांचे आपल्याला एकमेकात लगेच रूपांतर करता येणे जरूर आहे. त्यासाठी पुढील सारणीचा अभ्यास करा व लक्षात ठेवा. ही सारणी तुम्हाला कशी करायची मी तुम्हाला सांगतो. समजा 1% बरोबर आहे. या ठिकाणी आपण 1% जर घेतला तर 1/, किती होतात 100. त्याला आपण दशांश चिन्हात जर रूपांतर केलं तर 0.01, कारण छेदस्थानी 100 आहे. याचा अर्थ 1 वर 2 शून्य आहे. याचा अर्थ दशांश चिन्हात मांडणी करायची असेल तर वरच्या ठिकाणी उजवीकडनं 2 अंक सोडून दशांश चिन्ह घ्यावं. नंबर 2% म्हणजे काय, 2/100. मग याला आपण संक्षिप्त करायचं असेल तर 2×1 10, म्हणजे या अपूर्णांकात रूपांतर केलं आपण त्याला 1/50. मग आपल्याला 3% घ्यायचे असतील तर मग 3% बरोबर 3/100. या ठिकाणी आपण त्याला संक्षिप्त करू शकत नाही. 4% म्हणजेच काय, 4/100. मग 4×1 4, 4×2 8, 4×5 20. नंतर 5 नंबर, मग 5% म्हणजे 5% बरोबर 5/100. मग किती, 5×1 5, 5×2 10, 1/20. नंतर 6% म्हणजे 6/100. मग इथं आपण संक्षिप्त करू शकतो 2×6 2×5 10, 3/50. 7 नंबर, 7% बरोबर 7/100 बरोबर तेवढं. त्याला संक्षिप्त करता येणार नाही. 8% बरोबर 8/100. 8/100 म्हणजे 4×2 8, 4×2 8, 2, 4×5 20, 2/25. दोघांनाही एकाच संख्येने संक्षिप्त करायला पाहिजे, करावंच लागतं. हा महत्त्वाचा नियम आहे. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही ही सारणी पुढे कंटिन्यू करा. तुम्हाला 50 पर्यंत प्रत्येक नंबरचं पर्सेंटेजचं शेकडेवारीचं कशात रूपांतर करायचं, अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे.
हे होमवर्क आहे तुमच्यासाठी. मी तुम्हाला इथपर्यंत काढून दाखवलं. काय केलं की 1% म्हणजे 1/100, 4% म्हणजे 4/100. याला संक्षिप्त केलं. 4 1 4, 4 2 8, 4 5 20. याला पण 4 ने भाग दिला, याला पण 4 ने भाग दिला. हे झाला अपूर्णांक. तसंच या ठिकाणी भाग जात नाही म्हणून असंच अपूर्णांक ठेवायचा. 8% म्हणजेच 8 तिथं 4 2 8, 4 2 8, 4 5 20, 2/25. या पद्धतीनं प्रमाणे तुम्हाला पुढे 50 पर्यंत 100 पर्यंतच्या प्रत्येक नंबरचा अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे. हे तुमच्यासाठी होमवर्क आहे. कंप्लीट करून घ्या, कंप्लीट करून ठेवा. यानंतर आपण काही छोट्या छोट्या प्रश्नांची उत्तरं घेऊया. आता पुढे जाऊया आपण. पहिला प्रश्न या ठिकाणी पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे. बघा, पुढीलपैकी कोणता अपूर्णांक सर्वात मोठा आहे. या ठिकाणी काय झालं बघा, मला ते थोडंसं नंबर घेताना त्या ठिकाणी टाईप करता नाही आले. आता नवीन कार्यकर्ता आहे आपला, त्यानंतर आपण लिहून घेऊया. आता पहिल्या ठिकाणी आपण या ठिकाणी घेणार आहोत. आपल्याला काय करायचं आहे, अपूर्णांक ओळखायचे. तर पहिला अपूर्णांक आहे आपला 4/5. 4/5. दुसरा अपूर्णांक आहे आपला 17/20. त्याच्यानंतर तिसरा अपूर्णांक आहे 16/25. त्यानंतर चौथा अपूर्णांक आहे 31/50. बरोबर आहे. हे जे काही 4 अपूर्णांक आहे, या 4 अपूर्णांकाला आपल्याला काय करायचं आहे, सर्वात मोठा कोणता अपूर्णांक असेल, पुढीलपैकी कोणता अपूर्णांक सर्वात मोठा आहे हे आपल्याला ठरवायचं आहे. बघा, आपण या ठिकाणी एक सोपं काम असं करू शकतो. 4/5 आहे ना, तर 5ला कितीने गुणायचं, 20ने गुणायचं, कारण तो 100 रूपांतरित होतो. मग 4ला सुद्धा कितीने गुणायचं, तर 4ला सुद्धा आपल्याला 20ने गुणायचं. मग 20 चोक किती होतील, 80. आणि 20 किती होतील, 100. म्हणजे या ठिकाणी किती झाले, 80. म्हणजे थोडक्यात आपण त्याला असंही लिहू शकतो, 80%. त्याच्यानंतर या ठिकाणी 17/20. मग 20ला कितीने गुणायचं, 20ला 5ने गुणायचं. मग 17ला पण कितीने गुणायचं, 5ने गुणायचं. 17×5 किती होतील, 85. 20×5 किती झाले, 100. मग या ठिकाणी किती होतील, 85%. नंतर 16 गुणिले या ठिकाणी 25. आपल्याला याला पण कशात करायचं, छेदस्थानी 100 करायचे. 25ला कितीने गुणायचं आहे, 4ने गुणायचं. 25 चोक 100. मग वरच्याला सुद्धा कितीने गुणायचं, 4ने. 16 चोक 64. 25 चोक 100. मग या ठिकाणी किती होतील, 64%. त्याच्यानंतर 31/50. बरोबर आहे. मग याला कितीने गुणायचं, 100 करण्यासाठी छेदस्थानी 50 दुनी 100. मग 31 दुनी करायचं परत. 2 बे 3 6 62. आणि 50 दुनी किती, 100. म्हणजेच किती टक्के, 62%. बघा मित्रांनो, आता तुम्हीच मला सांगा की 80%, 85%, 64%, 62%, तर कुठली टक्केवारी सर्वात जास्त मोठी आहे. तर 85% ही सर्वात जास्त मोठी आहे. म्हणजे कुठला अपूर्णांक सर्वात मोठा अपूर्णांक आहे, तर हा जो काही अपूर्णांक आपल्या समोर आहे 17/20 हा सर्वात मोठा अपूर्णांक आहे. सर्वात मोठा अपूर्णांक आहे 17/20. आलं लक्षामध्ये. या पद्धतीने आपला हा पहिला प्रश्न होता. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण जाऊ पुढच्या प्रश्नाकडे. बघा, 60% हे अपूर्णांकात कसे लिहाल, 60% हे अपूर्णांकात कसे लिहाल. मग आपण मगाशी बघितल्याप्रमाणे 60% अपूर्णांकात लिहायचं. 60%चं चिन्ह काढून टाकायचं, म्हणजे छेदस्थानी 100 लिहायचे. हा एक 0, हा एक 0 कटला. किती सोपं आहे. त्याच्यानंतर 6/10. मग या ठिकाणी 2 6 2 10 म्हणजेच किती मित्रांनो, 3/5. मग या अपूर्णांकात रूपांतर झालं 3/5. मग आपण याला असं या स्वरूपात या अपूर्णांकात लिहू शकतो, लिहिणार. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न घेऊ. बघा, 0.1 किती पॉईंट, 0.1. चला या प्रश्नाकडे बघूया आपण आता. 0.1 म्हणजे किती टक्के. बघा, 0.1 आता टक्केवारीत रूपांतर करायचं आहे. मग सगळ्यात पहिले दशांश चिन्ह काढायचा, म्हणजे छेदस्थानी 101 वर ठेवायचा. 101 वर ठेवायचा. कुठं, छेदस्थानी. कुठं, छेदस्थानी. हा जो काही असतो वरचा अंक, याला काय म्हणायचं असतो, याला म्हणायचं असतं अंश, याला म्हणायचा असतो छेद. बरोबर आहे. मग
दशांश चिन्ह काढून टाकणे किती अंकानंतर आहे, एका अंकानंतर, म्हणजेच खाली शून्य ठेवणे. मग आता याला टक्केवारीत टाकायचं आहे, तर टक्केवारीचा अर्थ काय असतो, छेदस्थानी 100. मग या छेदस्थानी 100 येण्यासाठी कितीनं गुणावं लागेल, 10ला, तर 10ने गुणावं लागेल. मग 10ला 10ने गुणलं तर एकाच ठिकाणी गुणाकार करून चालेल का मित्रांनो, तर नाही. इथं समप्रमाणात समान कायदा पाळावा लागेल. म्हणजे अंशात जे काम केलं ते छेदात करावं लागेल, जे छेदात केलं तेच अंशात करावं लागेल. भेदभाव चालणार नाही. म्हणून छेदस्थानी 10ने गुणला, वरी पण 10ने गुणलं, तर मग किती आले, 10 एक 10 आणि 10 10 100, म्हणजेच किती टक्के, 10%. मग आपण याला टक्केवारीत रूपांतर केलं तर ते किती झाले, 10%. म्हणजे याचं उत्तर किती आलं, दुसऱ्या नंबरचा पर्याय 10%. आलं लक्षामध्ये. एक आणखी याच्या संदर्भातलं उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर आपण घेऊया, जास्तीची प्रॅक्टिस होईल आपली. 0.05 याला टक्केवारीत रूपांतर करायचं आहे. मग बघा या ठिकाणी 0.05 दशांश चिन्ह काढून टाकायचा. किती अंकानंतर दशांश चिन्ह आहे, 2 अंकानंतर दशांश चिन्ह आहे, म्हणून किती शून्य घ्यायचे, 2 शून्य घ्यायचे. 2 शून्य घेतले, मग याला संक्षिप्त करायचं. मग 5 एक 5, दोघांनाही सारख्या नंबरनी, एकाच नंबरनी काय करायचं, संक्षिप्त करायचं. मग इथं 5 एक, या 5ला पण कितीने भाग द्यायचा, 5ने भाग द्यायचा, आणि या 100ला पण कितीने भाग द्यायचा, 5ने भाग द्यायचा. मग 5 एक 5, 5 दुनी 10, म्हणजे एक छेद किती आले, 20 आले. आता मला एक सांगा, या ठिकाणी तुम्हाला टक्केवारीत जर रूपांतर करायचं आहे तर हेच काय होईल तुमचं, डायरेक्ट 5%, म्हणजे हे झालं तुमचं अपूर्णांकात रूपांतर. आणि टक्केवारीत रूपांतर करायचं आहे तर इथं तुमच्या छेदस्थानी 100 आला, म्हणजेच त्याचं उत्तर किती येतं, 5%. अपूर्णांकात म्हटलं तर 1/20 आणि पर्सेंटेज शेकडेवारीत म्हटलं तर 5%. दोन्ही गोष्टी तुम्हाला या ठिकाणी मी काय केल्या, समजून सांगितल्या. 0.5 या संख्येचं अपूर्णांकात रूपांतर विचारलं तर 1/20. 0.05 या संख्येचं टक्केवारीत रूपांतर विचारलं तर किती झालं, 5%. मित्रांनो, गणित, बुद्धिमत्ता, इंग्रजी, विज्ञान या विषयांची भीती मनातून हटवून टाकायची असेल तर आवश्यक राजमुद्रा बँकिंग करिअर हे चॅनल सबस्क्राईब करा आणि माझ्यासोबत मैत्री करा. तुम्हाला गणित, बुद्धिमत्ता, इंग्रजी आणि विज्ञान या विषयातला एकही भीतीचा अंश तुमच्या डोक्यात ठेवणार नाही. प्रामाणिकपणे तुम्हाला तुमच्या यशामध्ये प्रचंड प्रमाणात सिलेक्शन करण्यासाठी मात्र ठरणारा एकमेव घटक असेल हे 4ही विषय. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. पुढचा प्रश्न आहे आपला, पुढीलपैकी कोणते विधान अचूक आहे. बघा हे विधान आपलं या ठिकाणी काय झालं, मिस झाले, आपण ते लिहून घेऊ. पुढीलपैकी कोणते विधान अचूक आहेत, बरोबर आहे. या ठिकाणी मी तुमच्यासमोर प्रश्न लिहितो, त्याचे म्हणजे पर्याय देतो. पर्याय तुम्हाला देणं आवश्यक आहे, कारण तुम्हाला विधानच दिलं नाही तर तुम्ही उत्तर कसं सांगणार. मग पहिल्या नंबरचं विधान आहे आपल्या समोर असं, 25% बरोबर 25/100. मग हे विधान बरोबर आहे का, तपासा. 1000, 25/1000. 20चा शेकडा 5, 20चा शेकडा 5 बरोबर किती दिले त्यांनी, 4. नंतर क्रमांक 3 सांगितलं त्यांनी, 50चा शेकडा 50 बरोबर 2.5. 50चा शेकडा 50 बरोबर 2.5. आणि चौथा ऑप्शन दिलाय आपल्यासाठी 0.68 बरोबर 68%. आहे की नाही. मराठी असल्यामुळे प्युअर मराठी, स्पष्ट मराठी, शुद्ध मराठी बोलायची. इंग्रजी असेल तर प्युअर इंग्रजी बोलायची. मग पुढीलपैकी कोणते विधान अचूक आहे. आता आपण या पहिल्या विधानाचं जर विश्लेषण केलं तर याचा अर्थ असा होतो 25/100. मग 25/100 आहे का, नाही, म्हणजे पहिलं विधान चुकीचं आहे. 20चा शेकडा 5 बरोबर 4, कशाचा, 20चा. हेचं सोल्युशन इथं देतो. मग 20
चा म्हणजे गुणाकार, शेकडा 5 म्हणजे किती 5/100, शेकडा 5 किंवा 5% बरोबर 4 येतात का? मग 20 × 20, 20 × 5 100, 5 × 1 5, मग 1 बरोबर 4. हे बरोबर आहे का? बरोबर आहे का? बरोबर आहे का ते? नाही, बरोबर नाही. नंबर या ऑप्शनचा आपण चेक करू. 50चा शेकडा 50, 50चा म्हणजे गुणाकार शेकडा 50 म्हणजे 50/100, 50 × 50, 50 2 100, 2 2 4, 2 5 10 म्हणजे किती आले भाऊ? 25. भाऊ 25 बरोबर 2.5 आहे, मग 25 बरोबर 2.5 असतील का भाऊ? अजिबात नाही, म्हणजे हे सुद्धा चुकीचं आहे. आणि मग शेवटचं भाऊ, शेवटचं काय आहे? 0.68. मग दशांश चिन्ह काढायचं म्हणजे छेदस्थानी 100 लिहायचे. बरोबर किती आहे? 68 किती घ्यायचे? 100. मला सांगा हे सारखंच आहे ना? 68/100 आणि बरोबर 68/100 दोन्ही बाजू सारख्या आहे, म्हणून आपला पर्याय क्रमांक 4 हे उत्तर कसं आहे? बरोबर आहे. या ठिकाणी आपल्या पायाभूत संकल्पना स्पष्ट असतील तर आपण त्याला विश्लेषणात्मक व्यवस्थित संक्षिप्त रूप देऊन सांगू शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 9,900चे 9% किती? बघा 9,900चे 9% किती? प्रश्न आपल्या समोर आहे, त्याचं उत्तर आपण स्वतः या ठिकाणी देणार आहोत. अतिशय सोप्या सरळ पद्धतीने तुम्हाला समजेल त्या भाषेमध्ये. 9,900चे बघा 9,900 एक मिनिट 9,900 हा झाला 9,900चे 9%. 9,900 ओके 9,900 असं नाही राहणार. एक मिनिट, छोट्या छोट्या कामात मोठ्या मोठ्या चुका. 9,900चे 9%, 9,900चे 9% म्हणजे असं. मग 9,900 गुणिले 9% म्हणजे किती हो? अशी. मग 2 0 कटले, मग 99 गुणिला 9. मग काय होईल या ठिकाणी? 9,981, 9,981 म्हणजे या ठिकाणी येतील 8. किती येतील? 8. 9,981 8, 9 परत 81 आणि 8 9 म्हणजे 891. मग उत्तर किती राहील आपलं? 891. क्रमांक 1. 9,900चे 9%, 891. मित्रांनो छोट्या छोट्या संकल्पना आहेत, छोटी छोटी उदाहरणं आहेत, पण खूप महत्त्वाची उदाहरणं आहेत आपल्यासाठी. आणि एक शेवटचं उदाहरण आपण या ठिकाणी बघणार आहोत. अतिशय शेवटचं आणि सोपं उदाहरण तुम्हाला या ठिकाणी सांगतो. बघा 100चा शेकडा 5 हा 10च्या शेकडा 10पेक्षा कितीने लहान किंवा मोठा आहे? छोट्यात छोटी संकल्पना आपल्या समोर आहे आणि त्या संकल्पनेचं निराकरण स्पष्टीकरण आपण करणार आहोत. 100चा शेकडा 5, 100चा म्हणजे गुणाकार शेकडा 5 हा म्हणजे बरोबर हा 10च्या शेकडा 10पेक्षा बरोबर. इथं गुणाकार नाही लक्षात घ्यायचं. 10च्या शेकडा 10पेक्षा कितीने लहान किंवा मोठा आहे? 10च्या शेकडा 10, 10च्या शेकडा 10 हा 100चा शेकडा 5. आता हा मोठा आहे की लहान आहे? या दोन गोष्टीपैकी एक आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करायची आहे, सांगायची आहे. मग आपण काय करणार बघा. 100 गुणिले 5/100 हे 100 कटले. या ठिकाणी प्रश्नार्थक चिन्ह आहे आपलं. 10 गुणिले 10/100 हा 1 0 हा 1 0 कटला. मग या ठिकाणी 2 0 कटले म्हणजे 5 आहे आणि या ठिकाणी भाऊचं उत्तर 1 आहे. मग मला सांगा भाऊ 5 लहान आहे का 1 लहान आहे? भाऊ 1 लहान आहे, म्हणजे कोण मोठा आहे? 5 मोठा आहे. मग 5 मोठा आहे याचा अर्थ या ठिकाणी आपल्याला
त्यांनी काय विचारलं, 100चा शेकडा 20, 20चा शेकडा 10, म्हणजे पर्याय क्रमांक कोणता बरोबर आहे, तर 5 बरोबर आहे. मग आता लहान आहे का मोठा आहे हे कशावरून ठरवायचं आहे, या ठिकाणी आपल्याला हे ऑप्शन पण दिलेले आहे, ते ऑप्शन पण काय करायचे आपल्याला सोडवायचे. त्या ऑप्शनचं सुद्धा आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, स्पष्टीकरण द्यायचं आहे. तर मग आता यासाठी आपल्याला उत्तर काढणं गरजेचं आहे का नाही आहे, बरोबर आहे. ठीक आहे, तर याचे हे ऑप्शन नाही आहे, हे ऑप्शन दुसऱ्या प्रश्नाचे आहेत. हे ऑप्शन जे आहेत ना हे पुढच्या प्रश्नाचे आहेत. हे ऑप्शन या ठिकाणी घ्यायचे नाही.